नमस्कार, मी सुवर्ण. प्राईम टाईममध्ये आपण सगळ्या आता सविस्तर घडामोडी बघणार आहोत. राज्यसभा निवडणुकीची रंगत वाढली आहे. दगाफटका टाळण्याचे राजकीय पक्षांचे प्रयत्न आहेत. त्यामुळे आमदारांसाठी हॉटेल बदलण्याचा शिवसेनेचा निर्णय समोर येतोय. यापूर्वी शिवसेना आमदारांची ट्रायडंट हॉटेलमध्ये आहे शिवसेनेकडून सोय करण्यात आलेली होती, व्यवस्था करण्यात आलेली होती. भाजपनंही आमदारांची ट्रायडंट हॉटेलमध्येच व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे दगाफटका टाळण्याकरता हॉटेल बदलण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतलाय असं कळतंय. 6 जूनला शिवसेनेच्या आमदारांची बैठक वर्षा या बंगल्यावर बोलवण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री स्वतः या बैठकीला उपस्थित असतील असं कळतंय. अधिक आपण बोलूया आमचे प्रतिनिधी उदय यांच्यासोबत. उदय, भाजपनं सुद्धा आपल्या आमदारांसाठी ट्रायडंट हॉटेल निवडल्यानंतर आता शिवसेना हॉटेल बदलतीये का? आणि या आमदारांच्या बैठकी संदर्भात काय अधिक सांगशील? सुवर्ण, आपण बघतोय की येत्या 10 जून रोजी राज्यसभेच्या 6 जागांसाठी महाराष्ट्रामध्ये निवडणूक होत आहे आणि 6 जागांसाठी 7 उमेदवार रिंगणामध्ये आहे. त्यामुळे रंगत जी आहे ती वाढत चाललेली आहे. पडद्यामागे मोठ्या नाट्यमय राजकीय घडामोडी जी आहेत एका पाठोपाठ एक घडण्यास सुरुवात झालेली आहे. सर्वात आधी शिवसेनेने ट्रायडंट हॉटेलमध्ये आपल्या सर्व आमदार आणि समर्थक, लहान पक्ष आणि इतर अपक्ष आमदारांना सुरक्षित ठेवण्यासंदर्भात नियोजन केलं होतं ट्रायडंट हॉटेलमध्ये. मात्र त्याच ट्रायडंट हॉटेलमध्ये भाजपने देखील त्यांच्या आमदारांची राहण्याची व्यवस्था केल्याची माहिती कळतात. शिवसेनेने त्यांची चाल जी आहे ती आता बदललेली आहे. शिवसेनेने दक्षिण मुंबईतल्या अन्य एका 5 स्टार हॉटेलमध्ये शिवसेनेच्या सर्व आमदारांना, समर्थक आमदारांना ठेवण्याची व्यवस्था आता सुरू केलेली आहे. कोणताही धोका टाळायचा आहे आणि कोणताही गोंधळ तिथे होऊ नये या दृष्टिकोनातून शिवसेनेकडून हे नियोजन करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर 7 जून रोजी म्हणजे सोमवारी संध्याकाळी 6 वाजता वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेच्या सर्व आमदारांची तसेच अपक्ष आणि इतर समर्थक लहान पक्षांच्या आमदारांची देखील महत्वाची बैठक बोलवलेली आहे. या बैठकीमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीसंदर्भात रणनीती ठरवण्यात येणार आहे आणि त्यानंतर 8, 9 आणि 10 जून रोजी सर्व आमदार जे आहेत शिवसेनेचे दक्षिण मुंबईतल्या एका 5 स्टार हॉटेलमध्ये सुरक्षित ठेवण्यासंदर्भात शिवसेनेने हालचाली सुरू केल्या. धन्यवाद सविस्तर माहिती दिल्याबद्दल उदय. भाजपचे राज्यसभा निवडणुकीतील उमेदवार धनंजय महाडिक यांनी विरारमध्ये बहुजन विकास आघाडीचे नेते आणि ज्येष्ठ आमदार हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. धनंजय महाडिक यांनी हितेंद्र ठाकूर यांना त्यांच्या पक्षाची मतं स्वतःला देण्याची विनंती केली. जवळपास 2 तास धनंजय महाडिक, हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांच्या चर्चा झाली. यावेळी धनंजय महाडिक हे निरोप घेताना ठाकूरांना हम सब साथ है असं म्हणायचे विसरले नाहीत. पुढच्या बातमीकडे वळूया. राज्यसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीची 3 मतं आहेत. भाजपला जाण्याची चर्चा रंगलेली आहे. मात्र असं असताना, म्हणजे अशा चर्चा रंगलेल्या असताना आम्ही भाजपला पाठिंबा देतोय असं माध्यमच ठरवत असल्याचं हितेंद्र ठाकूर म्हणाले. आम्हाला कोणी गृहीत धरू नये, कोणत्याही कारवाईला आम्ही घाबरत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. राज्य शासन असेल किंवा केंद्र शासन जे आम्हाला विकासासाठी मदत करतील त्यांना मदत करू. 10 तारखेपर्यंत आम्ही जाहीर करत नाही, तोवर आम्हाला गृहीत धरू नका असं हितेंद्र ठाकूर म्हणाले. विश्वसनीय सूत्र आतल्या गोटातून नाव न छापण्याच्या अटीवर ज्यांनी मुलाखती दिल्या किंवा हे केलं त्याच्या बाबतीमध्ये मी काय बोलू? आता तुम्ही ठरवलं आहे का आमचा पाठिंबा अमुक पक्षाला आहे. माझा पाठिंबा किंवा आमच्या पक्षाच्या 3 आमदारांचा मी माझ्या वरिष्ठ कार्यकर्ते आमदार बसून ठरवीन. जे आम्हाला निवडून देतात अशा मेहनत करतात निवडून आणण्याकरता अशा कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करून कोणाला मतं आहेत ते माईकच्या समोर येऊन डिक्लेअर करील. तोपर्यंत माझी मतं कोणीही गृहीत धरू नये. घोडे बाजार या शब्दावर चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांची प्रचंड नाराजी व्यक्त होताना बघायला मिळाली. हा शब्द शिवसेनेच्या नेत्यांकडून वारंवार वापरला गेल्यास अपक्ष आमदारांना वेगळा विचार करावा लागेल असा इशारा देखील त्यांनी दिलाय. विशेष म्हणजे किशोर जोरगेवार यांनी शिवसेना उमेदवार संजय पवार यांच्या उमेदवारी अर्जावर अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केलेली आहे. जोरगेवार यांना घोडे बाजार या शब्दावर आक्षेप आहे. वारंवार शिवसेना जर घोडे बाजार हा शब्द वापरत असेल
तर त्यावर खेद व्यक्त केलाय जोरगेवार यांनी आणि वेगळा विचार करावा लागेल असंही त्यांनी स्पष्ट केलंय. हा घोडेबाजार हा शब्द वापरत आमच्या प्रतिमेचा एक प्रकारे मतदारसंघातील खराब करण्यासाठी हा विषय होतो. म्हणून मी या विषयावर उपाध्यक्ष जे आहेत नरहरी झिरवाळ सभागृहाचे, जे आमचे संरक्षक आहे, त्यांना लेखी तक्रार देणार आहे आणि माननीय मुख्यमंत्री यांना सुद्धा सांगणार आहे. काही शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांसुद्धा च्या माध्यमातून सुद्धा हे बोलल्या गेलं आहे की दुसरा पक्ष आहे त्याच्याजवळ खूप पैसे आहे आणि तो अपक्षांचा आणि छोट्या पक्षांना त्या आमदारांना सदस्यांना विकत घेण्यासाठी घोडेबाजार करणार आहे. हे उपमा हा शब्द यावर आमचा आक्षेप आहे आणि काही आम्ही आपसात चर्चा केली. आम्ही सांगितलं की हा शब्द जर वारंवार आला तर मात्र आम्हाला वेगळा विचार करावा लागेल. राज्यसभेच्या निवडणुकीच्या 6व्या जागेवरून जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. शिवसेनेकडून संजय राऊत यांना मैदानात उतरवण्यात आलंय. अशावेळी आदित्य ठाकरेंनी मोठा दावा केलाय. यावेळी काश्मीरी पंडितांच्या मुद्द्यावरून त्यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर निशाणा साधलाय. राज्यसभा जिंकूच पण काश्मीरी पंडितांचा मुद्दा गंभीर असल्याचं त्यांनी म्हटलंय. दुसरीकडे अयोध्या दौऱ्याविषयी त्यांना विचारलं असता त्यांनी अयोध्येत रामाचं दर्शन घ्यायला जाणार असल्याचं म्हटलं आहे. ते तर जिंकूच, पण ह्याच्यापेक्षा जास्ती चिंताजनक जे आता काश्मीरमध्ये चालू आहे, काश्मीरी पंडितांवर जिथे हमले चालू आहेत ते खूप चिंताजनक आहे आणि त्याच्यावर एक देशाच्या पातळीवर थोडी चर्चा आणि तिथे काय उपाययोजना लगेच केंद्र सरकार करेल हे देखील त्यांनी सांगणं गरजेचं आहे. निवडणुका येत जात असतात, राजकीय विषय येत जात असतात, पण काश्मीरमध्ये जे आता वातावरण आहे ते चिंताजनक आहे. नियोजन म्हणजे तिथे जाऊन दर्शन घेणं तेवढंच आहे. जसं मी आधी देखील सांगितलेलं की संघर्ष आता संपलेला आहे. तिथे भगवान श्रीरामाचे आशीर्वाद घेणं ह्याच्यासाठीच आम्ही जात आहोत. संघर्षाच्या वेळी गेलेलो इथून शिवनेरीवरनं, किल्ले शिवनेरीवरनं आपण तिथे माती घेऊन गेलेलो, मुठभर माती, आणि तिथे नंतर आपण बघितलं असेल की योगायोगाने त्या आपल्या एका व्हिजिटनंतर ते कोर्टाच्या पण केसला चालना मिळाली. कोर्टाच्या निकालामुळे तिथे आता मंदिराचं निर्माण होत आहे. संघर्ष तिकडचा संपलेला आहे. तर तिथे आशीर्वाद घेण्यासाठी जात आहोत. एका राजकीय पक्षाच्या अध्यक्षांनी अयोध्या दौरा मागे घेतला, परंतु आपण मात्र ठाम आहात. शक्ती प्रदर्शन केलं जाणार नाही, मी कुठेही तुलना करणार नाही. आम्ही आशीर्वाद घ्यायला जातो. महाविकास आघाडी सरकार सेक्युलर आहे की सरकारचा चेहरा नव हिंदुत्ववादी बनलाय असा सवाल सपा नेते आणि आमदार अबू आझमी यांनी केला. अबू आझमी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलंय आणि किमान समान कार्यक्रमाची आठवण करून दिली आहे. महाविकास आघाडी सरकारला 2.5 वर्ष पूर्ण झाली आहेत, तरीही मुस्लिमांचे कोणते प्रश्न सुटले असा आझमींनी प्रश्न विचारलेला आहे. ये 2.5 सालों में हमने कई एक पत्र किया है. हमने ये सरकार का गठन हुआ था जिसमें राष्ट्रवादी, कांग्रेस और शिवसेना भी इन कॉमन यूनियन प्रोग्राम के तहत ये सरकार बनी थी. हमने सपोर्ट किया था. हमारे किसी लेटर का जवाब नहीं आया और हमसे चिंता पूछती है कि भाई आप सेकुलर सरकार चलाते हो तो आज तक 5% रिजर्वेशन जो कांग्रेस और एनसीपी ने दिया था वो सत्ता में है वो क्यों नहीं मिल रहा है. आज जो है माइनॉरिटी कमीशन क्यों नहीं बना, महाराष्ट्र हज कमेटी क्यों नहीं बनाई गई, आजाद फाइनेंस कॉर्पोरेशन का गठन क्यों नहीं हो रहा है, उर्दू अकेडमी क्यों नहीं बनाई गई. ये सारी चीज़ें जो है पेंडिंग है, जवाब नहीं मिल रहा था. अब मैं देख रहा हूँ अब जो 2.5 साल के बाद ये जो है दोनों पार्टियाँ लगी हुई हैं. एक तरफ शिवसेना है, एक तरफ बीजेपी है कि सबसे बड़ा हिंदुत्व कौन है. बाबरी भाजपकडून राज्यसभेची जबाबदारी त्रिमूर्तींवर म्हणजेच आशिष शेलार, गिरीश महाजन आणि प्रसाद लाड यांच्यावर दिली गेली असं कळत आहे. भाजपनं तिघांवर जबाबदारी सोपवलेली आहे. राज्यसभेची ही जबाबदारी आशिष शेलार, गिरीश महाजन आणि प्रसाद लाड सांभाळणार आहेत. राज्यसभेच्या 3ऱ्या जागेकरता भाजपला 14 मतं कमी पडतात आणि या मतांच्या जादुई आकडेवारीची जुळवाजुळव करण्याची जबाबदारी ही भाजपनं आशिष शेलार, गिरीश महाजन आणि प्रसाद लाड या तिघांवर दिलेली आहे, या त्रिमूर्तीवर दिलेली आहे. भाजपचं संख्याबळ आहे 112. भाजपचे 2 उमेदवार निवडून येऊन भाजपकडे 28 मतं राहतात. 3ऱ्या उमेदवाराला अजून 14 मतांची गरज आहे. भाजपला 14 मतांची गरज आहे. आता या 14 मतांची जुळवाजुळव करण्याची जबाबदारी कशी पार पाडतात हे तिघजण हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. कोण संजय राऊत? ते मोठे नेते आहेत का? ते दिवसभर काहीही बोलत असतात अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. इतर काही पक्षांवरती अवलंबून आहे. म्हणजे ते
त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी दिवसा स्वप्न पाहू नये. भारतीय जनता पक्ष अपक्ष किंवा इतर काही पक्षांवरती अवलंबून आहे. पुण्यामध्ये महाराष्ट्र कनेक्ट कॉन्क्लेव्ह अंतर्गत शिवसेना नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सर्वेसर्वा शरद पवार यांची संयुक्त मुलाखत पार पडली. या मुलाखतीत पवार आणि राऊत यांनी अनेक प्रश्नांना उत्तरं दिली आणि भाजपवर हल्लाही चढवला. केंद्रीय तपास यंत्रणांकडून गेल्या काही महिन्यांपासून राज्य सरकारमधील अनेक मंत्री आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या घरावर आणि त्यांच्या नातेवाईकांवर धाडी टाकण्यात येत आहेत. या धाडीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपण घाबरत नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. अजूनही खात्री वाटते महाराष्ट्रातला हा प्रयोग असाच चालू राहिला तर देशामध्ये सुद्धा बदल घडवण्याची ताकद आपल्या राज्यात. मगाशी मी कन्हैया कुमारजीला सांगत होतो महाराष्ट्र में आते जाते रहना. ये महाराष्ट्र इस देश को लीडरशिप और दिशा और परिवर्तन का एक आंधी खड़ी कर सकती है. महाराष्ट्रात ताकद खूप आहे. तुम्ही पाहिलं का गेल्या 2.5 वर्षामध्ये महाराष्ट्रावर इतकी राजकीय संकट विविध माध्यमातून निर्माण करण्याचा प्रयत्न झाला पण कोणी वाकलं किंवा झुकलं का नाही. आपण लढतो आहोत. हा लढणारा महाराष्ट्र आहे. त्याच्यामुळे 2.5 वर्ष काय पुढली 2.5 वर्ष सुद्धा सुखरूप पार पडतील आणि त्यानंतरच्या निवडणुका सुद्धा भारतीय जनता पक्षाने विरोधी पक्षात बसण्याची मानसिक तयारी ठेवावी. आता माझ्यासारख्या माणसाची नसलेली प्रॉपर्टी जप्त केली. जी संपत्ती नाही जे मैं जिस घर में रहता हूँ ज्या घरात मी राहतो ते आणि माझं वडिलोपार्जित एक जमीन आहे 40-45 गुंठे कोणतीही नोटीस न देता जप्त केली आणि रोज अटक करणार. मी निरोप दिला अरे मी बसलो आहे कधी अटक करताय. ज्या दिवशी माझ्या जवळच्या लोकांवर धाडी पडल्या त्या दिवशी मैं उस दिन रात को 12 बजे अमित शाह जी को फ़ोन किया था दिल्ली में आणि त्यांना सांगितलं की मी दिल्लीमध्ये बसलेलो आहे. मेरे लिए गरीब लोगों को क्यों आप तकलीफ दे रहे हो. मुझे अरेस्ट करो मैं बैठा हूँ मला अटक करा. मी फोन करून त्यांना सांगितलेलं आहे आम्ही घाबरत नाही. तो पुष्पामधला डायलॉग आहे ना काय तुम्हाला आठवत असेल विधानसभेच्या निवडणुका होण्याच्या पूर्वी मला नोटीस आली. ईडीची नोटीस आली ती आठवत आहे का. आल्याच्या नंतर मी आमच्या सहकार्यांना सांगितलं की आज सकाळी आपल्याला ईडीच्या ऑफिसमध्ये जायचं आणि ईडीच्या ऑफिसमध्ये येतो म्हणून फोन केला तर धावून ईडीचे अधिकारी यायला लागले हात जोडून येऊ नका. तर त्यामुळे अशी संकटं आल्याच्या नंतर आपला रुपया खण वाजणार आहे. आपला रुपया सच्चा आहे. त्यामुळं असल्या दडपशाहीला घाबरायचं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या संदर्भातील प्रश्नावर बोलताना आपल्याला आमदार झाल्यानंतर नामदार व्हायला 5 वर्ष थांबायला लागलं होतं असं उत्तर शरद पवारांनी दिलंय. आमदार रोहित पवार हे नामदार होणार का असा सरळ प्रश्न आहे. मी एवढं सांगतो मी 1967 साली विधानसभेत गेलो आणि मला आमदाराचं नामदार व्हायला 5 वर्ष थांबावं लागलं होतं. शरद पवारांनी दिलेल्या उत्तरावर आमदार रोहित पवार काय म्हणाले तेही बघूयात. शरद पवार यांनी त्यांच्या मुलाखतीच्या दरम्यान रोहित पवार कधी नामदार होतील या प्रश्नाला उत्तर देताना असं म्हटलं की मी आमदार झाल्यानंतर 5 वर्ष लागली होती नामदार व्हायला. रोहित पवार आपल्यासोबत आहेत. तुमचे मंत्री व्हायचे संकेत जे आहेत ते पवार साहेबांनी दिलेत. प्रश्न जेव्हा विचारला होता तुमची पहिली प्रतिक्रिया. कार्यकर्त्यांनी विचारलेला प्रश्न आणि त्याला पवार साहेबांनी त्यांच्या अनुभवातून दिलेलं उत्तर आहे. मला तर तुम्ही विचारलं पद आणि ह्या सगळ्या गोष्टी नंतर येतात. आज ज्यासाठी मी आमदार झालो आहे माझ्या मतदारसंघातले प्रश्न ते मी मार्गी लावण्याचा प्रयत्न करतो आहे आणि हा जो आमचा परिवार आहे अख्खा महाराष्ट्रातला युवा वर्ग
त्यांचे जे प्रश्न आहेत ते विधानसभेमधून आत्ता तरी मार्गी लावण्यासाठी त्या ठिकाणी मी प्रयत्न करतो आहे आणि पूर्वी अजून ताकद त्यासाठी मिळाली तर नक्कीच अजून जास्त ताकदीने त्या ठिकाणी या युवा वर्गासाठी मी काम करेन. तुम्हाला मंत्री व्हायला आवडेल का? कुठलं खातं किंवा काय तुमची आवड काय विशेष? माझी आवड लोकांची सेवा आहे. लोकांची सेवा ज्या ज्या खात्यातून त्या ठिकाणी मला करता येईल ती मी करेलच. पण पद हे माझ्या डोक्यामध्ये नाही. आमदार हे खूप मोठं पद आहे आत्ता तरी आणि त्या माध्यमातून जेवढं जास्त मी करता येईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न आत्तापर्यंत करत आलो आहे. तुम्ही बारीक हसताय, तुम्हालाही आनंद आहे. पवार साहेबांनी जाहीर या अशा रीतीनं प्रतिक्रिया दिल्यामुळं तुमच्या मंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाला. गेले कित्येक दिवस सातत्याने ही चर्चा होती. एका बाजूने टीकाही होती की पवार कुटुंबातलेच आहेत त्याच्यामुळं त्यांना लगेच मंत्रिपद मिळू शकेल. मात्र तुमच्या बाबतीत ते काही झालं नाही. आता तसे संकेत पवार साहेबांनी दिलेत. थोड्याशा गुदगुल्या होतात का मनात असं काही झालं? आणि कसं असतं की मित्र हे सगळीकडे असतात आणि तुमच्यासारखे मित्र हे मीडियामध्ये आहेत आणि सातत्याने तोच प्रश्न 3दा विचारल्यामुळे माझ्या गालामध्ये छोटंसं हसू आल्यासारखं आहे. त्याच्या व्यतिरिक्त कुठलंही काही नाही त्या हास्याच्या मागे. शेवटी पद एक मोठी जबाबदारी असते आणि जेव्हा केव्हा ती जबाबदारी येईल ज्या पद्धतीने आमदार या पदाला मी न्याय देण्याचा प्रयत्न करतो आहे तिथंसुद्धा त्याच पद्धतीने जे कुठलं पद असेल त्याला न्याय देण्याचा प्रामाणिकपणे मी प्रयत्न करेन. तुम्ही वैयक्तिकरित्या कधी मागणी केली आहे का साहेबांकडे मला मंत्रिपद द्या किंवा मला मंत्री करा आजोबा म्हणून किंवा कुटुंबीय म्हणून? माझा लोकांवर कार्यकर्त्यांवर हा विश्वास आहे आणि त्याच्याचबरोबर जे नेते आहेत जे निर्णय घेतात त्यांच्यावर विश्वास आहे. त्यामुळे जो योग्य वेळ असतो त्या योग्य वेळेस तो निर्णय ते लोक त्यावेळेस घेत असतात आणि ती वेळ जेव्हा आपल्यावर येईल पदाची तो नक्कीच त्याला न्याय देईल. तुम्ही मागणी केली आहे का कधी पण अशी खाजगीत सुद्धा? नाही, मी या बाबतीत कधीही चर्चा केली नाही. फक्त आमदारकीची संधी त्या ठिकाणी मला द्यावी एवढी विनंती मी केली होती. त्या विनंतीला मान देऊन त्यांनी संधी दिली आणि लोकांनी मला आशीर्वाद देऊन मला आमदार केलं. ठीक आहे, धन्यवाद. रोहित पवार आपल्या सोबत होते आणि रोहित पवार यांना नामदार करण्यासाठी आणखी 5 वर्ष थांबावं लागेल अशी भूमिका जी आहे ती शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. मी आमदार झालो त्यानंतर मला नामदार व्हायला 5 वर्ष लागली होती असं ते म्हणाले आणि त्यांनी संकेत दिले पुढच्या निवडणुकीनंतर किंवा 5 वर्ष थांबल्यानंतर रोहित पवार हे नामदार होतील म्हणजे मंत्री होतील आणि त्याचाही रोहित पवार यांनाही वैयक्तिक आनंद आहेच. आपण ते पाहिलं बारीक ते जे हसले या सगळ्यांना आनंदून जाणं हे तितकंच स्वाभाविक आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंचाटे सर, वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. वरळी बीडीडी चाळीच्या पुनर्विकास प्रकल्पांमध्ये नवीन होणाऱ्या नगरांना बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार नगर नाव देण्यात येणार आहे. या नामकरणाच्या विरोधात DYFI संघटना आणि स्थानिक नागरिकांकडून आंदोलनं करण्यात आली. या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. चाळींना जी नावं देण्याची ठरलेली आहे त्याला विरोध करण्यात येतोय. बीडीडी वासियांचा नामकरणाला विरोध आहे आणि त्यामुळे हे आंदोलन करण्यात आलेलं आहे. बीडीचाचा प्रकल्प हा अजूनही मार्गी लागलेला नाही. लोकांचे अजून ॲग्रीमेंट नाहीत, लॉटरी नाही, अजून अनुत्तरित प्रश्न आहेत. जर बाळ जन्माला आलं नाही तर आपण पोटामध्ये आईच्या बाळ असल्यानंतर नाव देतो का? बीडीचाचा प्रश्न अजून मार्गीच लागलेला नाही आहे. अजूनही ते लोक स्थलांतर झालेले नाही आहेत, त्यांना अजून स्टँडिस्कामध्ये पाठवलं नाही आहे. तर नामकरण करण्याचा खटाटोप हा सरकारचा का? राज्यात विशेषतः मुंबईत कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलंय. मुंबईत कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होतीये. याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्र्यांनी गर्दीच्या आणि सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन केलंय. सध्या तरी मास्क सक्ती केली जाणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. मास्क सक्तीबाबत येत्या 15 दिवसांनी कोरोना रुग्णसंख्येचा आढावा घेतल्यानंतर त्याबाबत बोलू, उपाययोजना करू असं सांगण्यात आलंय. उपाययोजनांबाबत निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. टास्क फोर्सची बैठक झाल्यानंतर त्याविषयीच काय ते कळू शकेल. तर राजेश टोपेंनी केलेल्या वक्तव्यामुळे मास्क सक्तीवरून राज्य सरकारमध्ये विसंवाद असल्याचं समोर येत आहे. खुल्या जागेत मास्क वापरण्याची सक्ती नाही, ही सक्ती नाही, आवाहन आहे असं टोपे म्हणाले. भर द्यावा, त्याचबरोबर वॅक्सिनेशन जे काही उर्वरित राहिलं असेल ते पूर्ण करून घ्यावं आणि क्लोज ठिकाणी मास्क वापरण्याच्या दृष्टिकोनातूनचं एक आव्हान आहे, त्याबाबतची सुद्धा मॉनिटरिंग प्रॉपरली करावी. मस्ट हा शब्द वापरण्यात आलाय तर त्याच्यामुळे काही नाही, आता मला असं वाटतं की इंग्लिशमध्ये ते मस्ट वापरल्यामुळे तो सक्तीचा मॅन्डेटरी होत नाही. तो अपील आहे, तो आव्हान आहे
आणि तो आव्हान समजूनच मला वाटतं मीडियानी लोकांपर्यंत सांगावं. अभिनेते अशोक सराफ यांचा 75वा वाढदिवस. या वाढदिवसानिमित्त शिवाजी नाट्य मंदिरामध्ये व्हॅक्यूम क्लीनर या नाटकाचा विशेष प्रयोग आयोजित करण्यात आला होता. रंगमंचावरील सहज वावर, रसिकांशी हसत खेळत संवाद, साधारण शैली असं अशोक सराफ 75चे झाले तरी ते 75चे आहेत असं त्यांना कुणीच म्हणणार नाही. रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्रवाणीत गेल्या 50 वर्षांपासून अशोक सराफ यांचा सुरू असलेला प्रवास एक प्रकारची आख्यायिकाच म्हणता येईल. मी फोन केला होता, आला नाही. तो आला नाही. 4 लाखा घातला पाहिजे त्यांच्या गांडीवर, त्याशिवाय नाही करणार बाबा. शिवाजी नाट्य मंदिरात अशोक सराफ, निर्मिती सावंत अभिनीत व्हॅक्यूम क्लीनर या नाटकाच्या विशेष प्रयोगातही अशोक सराफ यांच्या कामातली तडफ पाहायला मिळाली. ते शिवी नाहीये, तो एक अवयव आहे. नाटकाच्या मध्यंतरात अशोक सराफ यांचा विशेष सत्कार करण्यात आला. निवेदिता सराफ, निर्मिती सावंत, चिन्मय मांडलेकर यांच्यासह अभिनेते आणि तंत्रज्ञ, रसिक प्रेक्षकांच्या साथीनं हा भावस्पर्शी कार्यक्रम रंगला. माझे सहकलाकार यातले माझे प्रोड्युसर्स या लोकांनी मला सतत कौतुकच करत मला त्यांनी मोठं केलेलं आहे. त्यामुळे मी नकळत इथपर्यंत पोहोचलो आहे. याच्यापर्यंत माझं याच्यात काय असेल असं मला वाटत नाही. पण मला सगळ्यात शेवटी आभार मानायचे आहेत ते तुम्हा लोकांचे. खरं म्हणजे तुम्ही लोक नसतात तर मी नसतोच. अशोक सराफ यांनी दिलेलं भावस्पर्शी उत्तर आणि त्यानंतर पत्रकारांसोबत साधलेला संवाद हा त्यांच्या सडेतोड स्वभावाला साजेसा असाच होता. बेळगाव सीमा प्रश्न, रंगभूमीचं बदलतं रूप आणि सिनेसृष्टीतल्या आठवणी अशा अनेक विषयांवर अशोक सराफ व्यक्त झाले. निश्चित माझं गाव असल्यावर मला सुटावं असं वाटणार, पण कसं सुटणार आहे मी सांगू शकत नाही. कारण मी करून काय होणार नाही त्याच्यात, मी एवढं निश्चित. पण मी मला बेळगावबद्दल भयंकर प्रेम आहे. बेळगाव मी म्हणजे अख्ख्या सगळ्यात महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जर विचार केला तर बेळगाव हे सगळ्यात एक समृद्ध शहर आहे असं मी म्हणेन. आणि ते माझं आहे आणि ते मला अतिशय आवडतं. पण तो तिढा कसा सोडवायचा हा त्यांचा भाग आहे. मला नाही त्यातलं काय कळत किंवा मी काही बोलू शकत नाही त्याच्याबद्दल. अशोक मामा, सम्राट अशोक या नावांनी लोकप्रिय असलेल्या अशोक सराफ यांना फिल्मफेअरसह अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय. मात्र या दिग्गज अभिनेत्याला अजूनही पद्म पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली. मानबिंदू आहे मराठी रसिकांसाठी आणि अशा मोठ्या आणि महान मराठी कलाकाराला कुठल्या तरी राष्ट्रीय पुरस्कारानं, एस्पेशली पद्म पुरस्कारानं सन्मानित केलं जावं अशी तुमच्या माध्यमातून मीही इच्छा व्यक्त करतो किंबहुना मागणी करतो. कारण अनेक दशकं ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटांपासून ते अगदी आत्तापर्यंत म्हणजे आजही 75वा वाढदिवस एक कलाकार संपूर्ण 3 तासाचा नाटकाचा प्रयोग करून साजरा करतो, ही गोष्टच फार विलक्षण आहे. गेली 5 दशकं रसिकांना हसवण्याचं काम करणाऱ्या अशोक सराफ यांनी विविध प्रकारच्या भूमिका साकारलेल्या आहेत. तुमच्या आयुष्यातला एखादा मूर्खपणा सांगू शकाल काय? हो, आता तुमच्या समोर इंटरव्ह्यू देतोय हा. नाईस. अभिनय आणि हजरजबाबीपणाच्या जोरावर वयाच्या 75रीतही अशोक सराफ रसिकांच्या मनावर राज्य करतायत. प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, मुंबई.